बघा असं आहे, भारतामध्ये आज 60 ते 65 दिवसाचं तेलाचं एस-पी-आर म्हणजे स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हज आहेत. हं. हे आपण साठवून ठेवलेलं आहे. त्याच्याशिवाय हे जे रिफायनरीज असतात त्यांच्याकडे सुद्धा 10-12 दिवसाचं त्यांना हे स्टॉक करून ठेवावं लागतं. असं नाही की तुम्ही आज पेट्रोल गाडीत भरायला गेला तर ते एका कॅनमध्ये भरून तुम्हाला देतील, तसं नाही. त्यांचं बरोबर. पण एक म्हणजे एक रिझर्व्ह असतं ते. आणि याच्याशिवाय आपण जे आपले काही इतर मित्र राष्ट्र आहे हं. त्यांच्याकडे पण आपण एक रिझर्व्ह ठेवलेला आहे. त्याकरता आपल्याला किंमत द्यावी लागते की आम्ही गरज पडली तर एका दिवसाच्या आत तुम्ही आम्हाला इतकं तेल द्यायलाच पाहिजे, इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग. हं. तर आपल्याकडे 70-80 दिवसाचा पेट्रोलचा रिझर्व्ह अगदी आरामात आहे. एवढंच नाही, तर आज काय झालं आहे की 70 दिवसाचा रिझर्व्ह आहे. आता 5वा दिवस युद्धाचा सुरू झाला आहे, तर काय त्या 70 वरनं काय 65 वरती आलं का? अजिबात नाही. उलटं आज वाढलेलं आहे. हं. कारण अनेक जहाजं जी बाहेर जाऊ शकत नाही त्यांनी त्याचे स्पॉट ट्रेडिंग करून आपणच 2-3 जहाजांचं पेट्रोल विकत घेतलेलं आहे जामनगरमध्ये. हं. ही बातमी म्हणजे पेपरमध्ये आपल्या टीव्हीवरती येत होती. हा एक भाग झाला. दुसरं, भारताने आपलं डायव्हर्सिफिकेशन केलेलं आहे. इराणकडनं आपण कुठलंच तेल घेत नाही याची आपल्याला कल्पना असावी. चीन घेतो आहे. हं. पण गल्फ ऑफ होर्मुझमधून आपण सौदी अरेबियाकडे जे तेल घेतो, एक 10-15%, 20%हून जास्त तेल तिथून काही फारसं येत नाही. म्हणजे 80% तेल जे आहे हे साऊथ अमेरिकेकडनं येतं, आफ्रिकेकडनं येतं, युरोपच्या काही भागातनं येतं वगैरे. तर म्हणजे आपल्या एक जरी तेलाचा जर ठिकाणी काही प्रॉब्लेम झाला तर दुसरीकडून तेल यायला जागा आहेत. त्याच्यातला हा दुसरा भाग झाला. तिसरी गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे, भारतामध्ये आता रिफायनिंग केपेबिलिटी म्हणजे तेल शुद्ध करण्याची केपेबिलिटी हं. ही डबल आहे आपल्या कन्झम्पशनपेक्षा. म्हणजे आपण जेवढं तेल एक देश म्हणून रोज खर्च करतो त्याच्या ऑलमोस्ट 2.5 पट किंवा 3 पट तेल रोज शुद्ध केलं शुद्ध केलं जातं. जातं. हो. कच्चं तेल शुद्ध करायचं आणि त्याची रिफाईंड प्रॉडक्ट म्हणजे पेट्रोल आणि डिझेल हं. आपण हे विकतो कोणाला? तर युरोपला. बरोबर. तर म्हणजे म्हणजे आपल्याकडे तेल भरपूर शुद्ध केलं जात आहे. तर म्हणून जर गरज पडली तर कारखान्यांना सांगितलं जाईल की पुढचे काही 7 दिवस तुम्ही युरोपला शिपमेंट करू पाठवू नका. नका. तुम्ही इकडे डिझेल आणि हे वापरा.